अगोदर प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती 26 रुपयाचं कर्ज, 24 रुपयाचं कर्ज, 24 रुपयाचं कर्ज होतं 100पैकी। या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे 24 रुपयाचं कर्ज 84 रुपयावरती नेलं, हे आपण लक्षात। किती वरती घेऊन गेलोय? 84 वरती त्या ठिकाणी घेऊन गेले ताजीत। दुबईला किती शिल्लक राहिलेला आहे? फक्त 16 रुपये दिवायला लागले। 100 रुपयाचं कर्ज झालं। पगार आपल्याला मिळतो, 10,000 पगार आपला मिळत असेल आणि बँकेला हप्ता म्हणून आपल्याला 10,000 रुपये द्यावा लागत असेल, तर आपल्याकडे काही शिल्लक राहतं का? शिल्लक राहतं का आपल्याकडं? आणि शिल्लक राहिलं नाही तर मग काय होतं? घरदार विकायला काढतो ना। मोदीला पुन्हा 5 वर्ष आपण असताना दिला, RSS BJPला पुन्हा 5 वर्षाचा आपण दिला। 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 24 रुपयाचं कर्ज 84 रुपयावरती घेऊन गेले, म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 64 रुपयाचं असणारं कर्ज 60 रुपयाचं कर्ज वाढवलं, अशी परिस्थिती आहे। म्हणजे वर्षाला किती झालं? 12 रुपये। शिल्लक किती राहिले? 16 रुपये। 2026 मध्ये हा देश कर्जामध्ये डुबलेला असेल आणि आपल्याला भांडी विकावे लागतील, अशी परिस्थिती आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।